नमस्कार मित्रांनो, आपण राज्यसेवा 2025 मध्ये जो एथिक्सचा GS4 चा एक प्रश्न होता. एक्सप्लेन अ फ्यू इंडियन लॉज व्हिच कॅन प्रूव्ह टू बी द एथिकल सोर्सेस ऑफ गाईडन्स टू ॲडमिनिस्ट्रेटर्स. म्हणजेच काय? प्रशासकांना नैतिक मार्गदर्शन देऊ शकतील असे काही भारतीय कायदे स्पष्ट करा. म्हणजे ह्याच्यात आपल्याला असं दाखवायचे की काही लॉज आहेत, ते आपल्या अधिकाऱ्यांना गाईड करतात टू ॲक्ट इन अ एथिकल वे. सिंपल. तर मग सिंपल काय-काय आपण एक्झाम्पल्स घेऊया तिथे. एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट 1986 ह्याच्यातून नेचरचं प्रोटेक्शन असेल. आता हे का? आताच आपण तपोवनचा इश्यू बघितला किंवा केन-बेटवा इंटरलिंकिंगचा इश्यू बघितला. तिथे काय पर्यावरणाला हानी नाही पोहोचायला पाहिजे. या प्रकारे आपल्याला निर्णय घ्यायचे आहेत. मग त्यासाठी काही बॅलन्स्ड अप्रोच आहे का? सी-एस-आर फंडिंग सारखे इश्यूज असतात वगैरे ते करता येतील का? तर हे आपल्याला एथिकल सोर्स आहे एक प्रकारे. एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट 1986. त्यानंतर फॉरेस्ट राईट्स ॲक्ट म्हणजे आपले जे आदिवासी लोक आहेत, ह्यांचं जर कल्चर प्रोटेक्ट करायचं असेल, त्यांच्या लँड्स प्रोटेक्ट करायच्या असतील, तर हा कायदा आपल्याला एक एथिकल सोर्स त्यांचं जे कल्चर असेल, संस्कृती असेल, आपल्याला ते प्रोटेक्ट करणं आहे. सपोज आता आपण एक जसं एक्झाम्पल बघितलं, केन-बेटवाचं प्रदर्शन चालू आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये अ, आदिवासी लोकांचं. कारण काय तर त्यांचं पुनर्वसन होईल, त्यांचं कल्चर लॉस होईल. तर असे निर्णय घेताना कधी पण एक बॅलन्स्ड अप्रोच यासाठी हे एथिकल सोर्स आहे. फॉरेस्ट राईट्स ॲक्ट हा एक एथिकल सोर्स आहे. त्यानंतर पॉश म्हणजे महिलांना जर वर्क प्लेसेसला प्रोटेक्ट करायचं असेल आपल्याला, तर त्यांना एक जेंडर इक्वॅलिटी म्हणजे आपलं वर्क प्लेसेस पण जेंडर इक्वॅलिटीला आणणं गरजेचं आहे. त्यांना जर प्रोटेक्ट करायचं असेल, तर त्यासाठी. इथेच आपण काय लिंक करू शकतो, तर आपले डी-पी-एस-पीज किंवा आपले फंडामेंटल राइट्स, फंडामेंटल ड्युटीज ते आपण सगळ्यांना ब्रदरहूड फॉलो करणं खूप इम्पोर्टंट आहे. हे पण लिंक करू शकतो. त्यानंतर राइट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज जे आपले अपंग व्यक्ती आहेत आपले जे बंधू लोकं आहेत, त्यांना जर आपल्याला पब्लिक प्लेसेस ओपन ठेवायच्या असतील, तर त्यासाठी रॅम्प्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच त्या बनवल्या पाहिजेत. तर तो एक ॲक्ट आहे. म्हणजे ह्याचं उदाहरण काय आहे, की बसेसमध्ये बघा रॅम्प आहेत आजकाल किंवा पब्लिक प्लेसेसला रॅम्प आहेत किंवा रेल्वे स्टेशनवर व्हीलचेअर्स प्रोव्हाईड केलेले आहेत आपण. तर हे एक एक प्रकारे एथिकल सोर्सेस आहेत. त्यानंतर राइट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 तिथे काय ओपननेस आणि अकाउंटेबिलिटी तुमची अधिकाऱ्यांना हे फॉलो करणं खूप इम्पोर्टंट आहे. कारण आजकाल इन्फॉर्मेशन हे सगळ्यांनाच अवेलेबल करून देण्यात आले आहे. तर असे काही कायदे आहेत, की ज्या एक प्रकारे एथिकल गाईडन्स प्रोव्हाईड करतात अधिकाऱ्यांना. त्याचबरोबर आपण एक लार्जर पिक्चर म्हटलं तर संविधान. आपलं एक संविधानच एक प्रकारे एथिकल गाईडन्स आहे. त्याच्यात प्रिएम्बलमध्येच आपल्याला सेक्युलरिझम, ब्रदरहूड, फ्रॅटर्निटी, इक्वालिटी ह्या गोष्टी फॉलो करायला सांगितलेल्याच आहेत. मग आपण कन्क्लूड कसं करू शकतो? लॉजच दरवेळेस एथिक्स प्रमोट नाही करत, तर एथिक्स पण खूप वेळा लॉज बनवायला हेल्प करतं. जसं काही ट्रायबल कल्चर असेल, 5th आणि 6th शेड्यूलच आपण एथिक्स फॉलो करूनच ते लॉ बनवलेले आहेत. तर एक बॅलन्स्ड अप्रोच ठेवून आपण याला कन्क्लूड करू शकतो.